बिबट्याचं आता काही खरं नाही. पालकमंत्री विखे पाटलांनी सांगितला प्लॅन. कॅमेरे, वाहने व शस्त्रांसह. बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांवरील हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जवळे कडलक येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या सिद्धेश कडलक यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. ज्या भागात बिबट्यांची घनता अधिक आहे तेथे थर्मल ड्रोन, नाईट व्हिजन उपकरणे आणि 500हून अधिक ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. पुढील 4 ते 6 महिने ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असून वन विभागाच्या ताफ्यात 22 गस्ती वाहने व 5 नवीन शस्त्रे दाखल होत आहेत. आपत्कालीन मदतीसाठी रस्ते खुले असणे आवश्यक असल्याने कालवे व वन हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमणे 22 जानेवारीपर्यंत हटवण्याचे कडक आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लोकसहभागातून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच गोरक्षनाथ गड परिसरात बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारण्याच्या संकल्पनेवर सकारात्मक चर्चा झाली.